वळूया पुढल्या बातमीकडे। बातमी बीडची आहे। बीडमध्ये पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होतोय। बीडच्या भगवानगडावर जय्यत तयारी सुरू झालेली आहे। पुढच्या काही वेळात या ठिकाणी दसरा मेळाव्याला सुरुवात होईल। तर सर्वजण जे उपस्थित असतील या मेळाव्याकरता त्यांनी येताना मात्र चणा डाळ, गूळ, कणिक हे सोबत आणायचंय। हे आपण भगवान बाबांच्या चरणी अर्पण करणार आहोत असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। कारण पूरग्रस्तांसाठी म्हणून याचं वाटप केलं जाईल। या सगळ्याविषयी अपडेट घेण्याकरता थेट जाऊया भगवानगडावर आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे। हरिदास, बरोबर 12:01 आहे। पुढच्या काही मिनिटात आपण म्हणूया तासाभरात साधारणतः 1च्या दरम्यान पंकजा मुंडे भगवानगडावर पोहोचण्याची शक्यता आहे। काय सध्या परिस्थिती आहे तिथे, कसा उत्साह आहे, कसं चैतन्य आहे? धनंजय मुंडे सुद्धा त्या ठिकाणी येतील असं म्हटलं जात आहे। या ठिकाणी सांगता येईल की मी श्री क्षेत्र सावरगाव घाट या ठिकाणी आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तरुणांमध्ये उत्साह जो या ठिकाणी पाहायला मिळतो तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो। लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे। अनेक नागरिक स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे फोटो, पंकजाताई मुंडे यांचे फोटो आणि भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला। पंकजाताई मुंडे यांनी जे आवाहन केलं होतं की तुम्ही गूळ, तांदूळ आणि जे धान्य आहे ते घेऊन या, ते काही जण लोक या ठिकाणी आले, काही जमा देखील केले आहेत। अनेक नागरिकांच्या हातामध्ये या ठिकाणी मोठा फोटो या ठिकाणी मुंडे साहेबांचे दिसत आहेत, मोठमोठे झेंडे दिसत आहेत। मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा दसरा मेळावा पार पडतोय। पंकजा मुंडे यांचं जे हेलिकॉप्टर आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। पंकजा मुंडे यांचं जे हेलिकॉप्टर आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। काही वेळातच पंकजा मुंडे जे आहेत ती या ठिकाणी स्थानापन्न होतील। काही वेळातच म्हणण्यापेक्षा अगदी 15 मिनिटांमध्ये पंकजा मुंडे या ठिकाणी येणार आहेत। अगदी हरिदास, आपण पाहतोय पंकजा मुंडे यांचा हेलिकॉप्टर त्या ठिकाणी आता हेलिपॅडवर उतरलेलं आहे आणि अगदी पुढच्या काही मिनिटात पंकजा मुंडे या भगवानगडावर त्या व्यासपीठावर दाखल होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।